रामनवमीच्या मिरवणुकीत यंदा सामाजिक जनजागृतीसोबत पारंपरिक संस्कृतीचा देखील उत्साहपूर्ण संगम पाहायला मिळालाय। महिलांच्या सुरक्षेचा संदेश देत आणि युवक युवतींमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबवण्यात आले। सरकार प्रतिष्ठान आयोजित रामनवमी निमित्त लव जिहाद विरोधी जनजागृती रथयात्रा काढण्यात आली। यावेळी व्यंकट साई होंडाचे श्री संतोष कदम यांनी सांगितलं, दरवर्षी सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबवत असून यंदा दुसऱ्या वर्षीही मोठ्या उत्साहात रामनवमी मिरवणूक काढण्यात आली। समाजात घडणाऱ्या काही घटनांच्या पार्श्वभूमीवर युवतींमध्ये जागरूकता निर्माण करणं गरजेचं असल्याचं त्यांनी नमूद केलं। मिरवणुकीत लव जिहाद विषयावरती आधारित जनजागृती रथ हे प्रमुख आकर्षण ठरलं। या रथातून सत्य घटनांवर आधारित देखावे सादर करून समाजात जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला। युवतींनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता धैर्यानं व सजगतेनं राहावं असा संदेश त्यांनी दिला। या मिरवणुकीत महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला। धायरी परिसरातील विविध हिंदू संघटनांनी एकत्र येत सामाजिक ऐक्याचं दर्शन घडवलं। अन्याय करणाऱ्यांविरोधात कायदेशीर मार्गाने कारवाई करण्याची भूमिका संस्थेने घेतली असल्याचंही त्यांनी सांगितलं। महिलांच्या सुरक्षेसाठी सरकार प्रतिष्ठान सदैव कटिबद्ध राहील असंही त्यांनी ठामपणे नमूद केलंय। भजन, कीर्तन आणि महाप्रसादानं या कार्यक्रमाची सांगता झाली आहे। सरकार प्रतिष्ठानतर्फे शोभायात्रा रामनवमी निमित्त शोभायात्रा आयोजन केलं होतं। त्या निमित्त व्यंकटसाई होंडातर्फे पाणी वाटप व येणारे शोभायात्रेवर फुलांचा वर्षाव करण्यात आला। दैनिक आरंभ पर्व न्यूज करिता लक्ष्मण साबळे, पुणे। आरंभ पर्व न्यूज, आरंभ एका नव्या पर्वाचा।